नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम की उद्याची तयारी कशी कशी असणार आहे. असं म्हणलं जात आहे की जे संभाजीराजे ताकदवान होते त्यांच्यात भरपूर काय ताकद होती, जशी की हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. थेट नाना काळे या चंदन नाना, आपण तिकडे जाऊ नाना आणि तिथली जी तयारी आहे त्या अनुषंगाने आपण बातचीत करू. चला या. नानाची गत अशी झाली आता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. येणाऱ्या काही दिवसात कळणारच आहे आपल्याला. या चंदन नाना, मला सांगा चंदन, या चंदन, आपण थेट आखाड्यात जाणार आहोत आणि या नाना, किती बेस्ट माती केलेली आहे ही. मला सांगा नाना, आपल्या कुस्त्याची तयारी कशी कशी आता आहे? अगर आपण 15 जोड लावून आपण काम, हे म्हणजे कुस्त्या जोड नेमलेले कुस्त्या 15, बाकीच्या कुस्त्या हे आपण फिरवून आणून ते जोड लावतात. त्यामुळं उद्या 5 वाजता सुरू होणाऱ्या कुस्त्या आहेत ते संध्याकाळी 10 10:30 ह्या वाजेपर्यंत आपल्या कुस्त्या असतात. कसं काय काय नियोजन केलं आता हे सगळं? कुठून आणले तुम्ही? माती वाघोलीवरून आणलेले आहे. आपले मनपाच्या ह्याच्यातून आपण ते मागून घेतात आणि ते माती त्यांच्या ह्याच्यात आपण ते मागवतो आपण त्यांना. आणि हे वाघोली लाल माती आहे, चांगली माती आहे, म्हणजे ते मडी असतात. त्याच्यामुळे एखादा पलानला कुठलं काय लागत नाही, मऊ माती आहे, त्याच्यामुळे चांगली माती आहे. कुठल्या गावचे? वाघोली पहलवान हे कोल्हापूरचे काय आहेत, काही म्हणजे आपल्या जिल्ह्यातले आहेत, प्रत्येक भागात असतात आणि सिटीतले आहेत. काय नाही म्हणजे 100-150 पहलवान येतात असतात. 100-150 पैलवान या आखाड्यात खेळणार आहेत. ना मला सांगा, ह्या आखाड्यात किती खेळवले जातात कुस्त्या? किती जणांचे, म्हणजे किती? 3 ते 4 असं कुस्त्या आपण लावतो इथं. आणि जी नेमलेल्या कुस्त्या असतात हे ते एक लावतात. ते आता 15 कुस्त्या शेवटच्या, ती मोठ्या कुस्त्या असतात, त्याच्यामुळे ते वेळ लागतो त्याला. म्हणजे ते 5 मिनिटं लागेल, 10 मिनिट लागेल किंवा 15 मिनिट लागेल असं असं. पण हे कुस्त्या म्हणजे कुस्ती जे काटा कुस्ती असतात, त्याच्यामुळं आम्ही ते नेमून दिल्या कुस्त्या नोराबिरा नसते, चिटपटच व्हायला पाहिजे असं त्यांचं हे असतं आमचं. चितपटच व्हायला पाहिजे असं नाना म्हणतात. हा ना. आणि ह्या कुस्त्या कशा आता पलान लोकांना हे गाजलेले पलान असतात, त्याने कायम आता ही 50 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे हे आमच्या फार दिवसापासून परंपरा आहे की कायम चालू आहे. आम्ही हे कुस्तीच्या चांगली कुस्ती व्हावं आणि न्यायामध्ये हजारो पब्लिक आपण हे होतात. आपण ते गॅलरी केली आहे, परत खुर्च्या लावतो, 1-2-300 खुर्च्या आहेत गॅलरी. एक न्यायामध्ये 4-5 लोक बसतात आणि इकडे स्टेज मारला आहे. आपण त्या स्टेजवर आपले पाहुणे लोकांना आपण बोलून त्यांच्या हस्ते कुस्त्या लावतो. काही आमचे मित्र कंपनी असतात, आता चंदू पहलवान वाणकर त्यांच्या वडिलांच्या स्मरणात घेतले, मुरलीधर गाडगे पहलवान यांच्या स्मरणात किरकांत गाडगेने तो कुस्ती लावलो आहे. हे प्रत्येकाच्या स्मरणात आहे. असे 15 कुस्त्या आहेत. बाकीच्या कुस्त्या आपण ते म्हणजे मंडळाकडनं पैसे त्यात 3 लाख रुपये, 3-3.5 लाख घालून आम्ही हे सगळं 5 लाख रुपये आपण ते हे करतो. कुस्त्याचा खर्च आहे. मला सांगा नाना, इतर भरपूर तालीम आहेत आणि इथं त्या तालमीत काय सोयी सुविधा व्हायला पाहिजे, आणि हे जे खेळ आहे ते पुढं वारसा फक्त नाना काळे आणि दाळेमाडच चालवलेलं दिसतंय सिटीमध्ये. इतर तालम्यांना काय संदेश देणार? नाही, आता हे मैदानी खेळ, हे कुस्ती, हे कसं आहे म्हणजे शारीरिक म्हणजे कष्ट घ्या. आता मोबाईलचा युग आला आहे, त्याच्यामुळे लोकांनी हे आपल्याला हे कुस्ती हे आपल्याला जपली पाहिजे. फार दिवसापासून आमच्या वाडवडिलांचे असलेले पहलवान आहेत, ते ही परंपरा कायम जपली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हे घाला कुठे आम्ही बंद पडतच नाही, याच्या पुढे चालत राहणारच आहे. पण हे आमच्या बाकीचे पहलवान सांगतो की जास्तीत जास्त आपल्या तालमीत पहलवान तयार व्हावं. आम्ही आमच्या भागात लोकांना सांगतो हे व्यायाम करतात, पण
पलवानचा वेळ कमी झालाय. ही जास्तीत जास्त होण्याकरता हे आपल्याला आता आमच्या खलिफा आहेत दत्तात्रय कोल्हाकर खलिफा, हे ते सुद्धा त्यांनी त्यात आमच्या भागात येऊन म्हणजे त्यांनी हे करतात. त्यांच्या म्हणजे घरात आमच्या 10-12 कुटुंब आहेत की ते त्यांच्याकडे पलवानच असतात. त्याच्यामुळे तेही पलवान ते ग्रुप आमच्या ते काम करतात. असं सगळीकडे व्हावं असं आमची अपेक्षा आहे. ना मला सांगा, जसं मॅट वरचे कुस्त्या आहेत तसं मातीतले कुस्त्या आहेत, काय दोन्हीत फरक आहे? ना हे काय म्हणजे मॅटवर म्हणजे गुण देत असतात आणि हे इथं चिटपट होत असत. मातीतलं म्हणजे काय की जे काय असेल तर काय असं ती नुराक होत नाही, म्हणजे ठरून होत नाही. तुम्हाला काय असेल ते तुम्हाला ते कुस्तीच खेळावं लागते, हार किंवा जीत असंच 2 ह्याच्यात असेल. हार किंवा जीत हे मातीतले कुस्तीत असते. आणि पॉइंटवर कुस्ती म्हणजे ते मॅटवरची कुस्ती असते, पॉईंट घेऊन ते 1 पॉईंट जिंकला 2 असं त्या पॉईंटवर असतात. आणि आता सध्या ते ऑलिम्पिक ह्याच्यात ते मॅटवर असल्या कारण त्याच्या परंपरा जास्त वाढत चालले. आणि आता जिमचे प्रकार वाढलाय, त्याच्यामुळे ते बरेचसे पलवान लोक कमी होत चाललेत. हे आपले हे व्हावं असं आमची कुस्तीचे प्रमाण जास्त वाढलं पाहिजे. हे आम्ही एवढी मोठी आपण हे करतो, ही परंपरा बंद झाली नाही पाहिजे. आणि काही गोष्टी यातले मलाही काही माहिती नाही, त्याच्यामुळे आमचे पलवान आहेत भागशे. मला सांगा ना, ह्या मातीमध्ये मी तालमीत पताचा मी राहत मोठं झालो, पण यातले काय गुण कसं असतात हे त्या पॉईंट असतात ते पलवानात माहित असते. त्याच्यामुळं काही गोष्टी ते आमचे ह्यातल्या क्षेत्रातलेच माणसं बोललं पाहिजे. नाना मला सांगा, ह्या मातीमध्ये काय महिला आहेत का? नाही आता महिलांची बी आता आम्ही 5-6 वर्ष झालं 1-2-3 कुस्त्या महिला बी होतात. याचं ते आम्ही काय असं ठेवून करत नाही, तिथं आले की आपण ते जोडून लावतो. दरवर्षी ती एका दिवशी होतीच. या उद्या बी असं होऊ शकते. महिला असं ग्रामीण भागात येतात, ते पलवान असतात, त्याच्यामुळे त्यांची गोष्टी होती. जे काय महिला आपल्या कुस्ती खेळणार आहेत त्यांनीही यावं असं नाना म्हणतात. खरं महिलांनी बी पुढे यावं आणि कुस्त्यामध्ये भाग घ्यावं, बरोबर ना? हो बरोबर. आणि जास्तीत जास्त लोकांनी भाग घेऊन आमच्या ग्रामीण भागातले पलवान जास्त आहेत. सिटीतले थोडे आहेत, आता लाल आखाडा अजून चांगलं काम करतोय, बगवाकडा आहे आणि पापळ्या तालमीस आहेत. म्हणजे प्रत्येक भागात आमच्या पदाधिकारी आहेत. या सगळ्या भागातनं पलवान आमच्या येतात असतात. पण अजूनही ह्याचा जास्त जोर ग्रामीण भागात आहे. आपला अजूनही आपल्या सिटीतल्या लोकांना वाढलं पाहिजे. शहरातनं ते एकमेव असं राहिले की सिद्धेश्वर एक हे होता तालीम म्हणून, म्हणजे आता आखाडामध्ये तिथे कुस्त्या होते. आता ती सुद्धा 7-8 वर्षाला बंद आहेत. हे सामने भरवलं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या बऱ्याचशा आता काय आपले पलवान लोक असतात हे आपल्या पुढचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी सुद्धा आपलं हे करावं, मार्गदर्शन करावं. नाना मला सांगा, हे कुस्त्या भरवले जातात आणि सिटीतल्या जेवढ्या आपल्या भरपूर सिटीमध्ये तालीम आहेत, काय तालीम जिम करतेत, व्यायाम करतेत आणि कुस्तीचा नाद नाही. आणि प्रत्येक जे आपले आई वडील आहेत थोडं मोठा, मला सांगा ना, मोठा झाले की तो 21, 20, 25, 22 लाच त्याला पाठवायला पाहिजे किंवा 17-18 पाठवायला पाहिजे. 17-18 म्हणजे कोल्हापूर म्हणजे काय आपल्या कशी पडता होती, तिथनं कोल्हापूरला पाठवतात. आणि तिथं आता सोलापूर तिथं श्रीकृष्ण तालीम आहे, मेघालय भरत मेघालयांची, तिथे आपले भारतीय लोक करतात, त्यांच्याही पलवान असतात. हे काय म्हणजे कोल्हापूर पाठवा असं काय नाही, इथे बी करू शकतात. आणि शिक्षण करत करत दोन्ही बी करता येते. म्हणजे आपलं कोल्हापूर आहे, पुणे आहे, आता पुण्यात बी बरेचसे तालीम आता तशा पद्धतीने चालू आहेत. हे दोन्ही म्हणजे करता येते. आपले शिक्षण पहिलं महत्वाचं आहे, त्याला प्राधान्य देऊन तो सुद्धा करून आपण कुस्ती कर आणि शरीर बी आपण मजबूत केलं पाहिजे, मजबूत केलं पाहिजे. त्याच्यामुळे हे दोन्ही करता यावं आणि पालकांनी बी त्या जास्तीत लक्ष घालायला पाहिजे की तरी थोडा खर्चाचा बाब आहे. म्हणजे हे पण इच्छाशक्ती असेल तर होऊ शकते. इच्छा शक्ती असली तर होऊ शकते. शक्य ही शक्य करतील स्वामी, हे वृद्ध वाक्य आहे स्वामी महाराजाचं. मला सांगा ना, ह्या आखाड्यामध्ये जे पैलवान खेळलेला आहे, कुठं कुठं नोकऱ्या त्याला लागलेत आणि कुठं कुठं त्याचं प्रगती झालेली आहे. पोलीस भरतीला होतात, आपल्या मिलिटरीला गेले त्याच्यातनं बरेचसे. म्हणजे जे आपल्या शरीर काय काय पोलीस भरतीचं प्रमाण जास्त आहे. आणि रेल्वेमध्ये भरती होऊ शकते. म्हणजे सरकारी नोकरी त्यांना आता तुमच्या तो
पॉईंट आता ते हे मिळालं तर पारितोषिक मिळाले तर त्याच्या आधार त्यांना ते नोकरीत प्राधान्य मिळतेच. आणि आता बाकीचे पलान लोकांना बोलावलो. धन्यवाद नाना. खरंच आपण बघितलो की नानाची तयारी आणि सगळेच पैलवान आहेत. उद्या आपण सगळ्या पैलवानाचं म्हणणं घेणार आहे कशी कशी कुस्ती झाली. नानासाठी अजून एक शेर मारू म्हण. हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. नमस्कार, मी राहुल रणदिवे सह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.